सोलार पॉवर रिन्युएबल एनर्जी सिस्टम यामधील दुसरा लेसन आज आपण बघणार आहोत. तो म्हणजे सोलार सेल्स, फोटोव्होल्टॅइक सेल. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे काय बघूया. तर या धड्याच्या शेवटी आपण सौर पेशी परिभाषित करू शकाल. पेशींना ऍक्च्युली सेल्सला पेशी म्हणलेत. डिफाईन सोलार सेल्स. फोटोव्होल्टॅइक सेल्सच्या कामकाजाचे वर्णन करण्यास सक्षम असाल. दुसरं उद्दिष्ट. तिसरं आहे फोटोव्होल्टॅइक सेल मूलभूत गोष्टी स्पष्ट करू शकाल. नेक्स्ट आहे सौर पेशींच्या किंवा सौर सेलच्या प्रकारांची यादी करण्यास सक्षम असाल. आणि मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलिक्रिस्टलाइन सौर पॅनल मध्ये फरक करण्यास सक्षम असाल. तर आपले 5 उद्दिष्ट या ठिकाणी या सोलार सेल मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सोलार सेल्सलाच फोटोव्होल्टॅइक सेल सुद्धा म्हणतात. सुरुवात करूया. तर सोलार सेल्स, आता सोलार सेल्स किंवा त्यालाच फोटोव्होल्टॅइक सेल्स म्हणतात. तर हे काय करते की इट कन्वर्ट सनलाइट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. असा एक उपकरण आहे की जो प्रकाशाचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते. मग सोलार सेल किंवा फोटोव्होल्टॅइक सेल, सोलार सेललाच फोटोव्होल्टॅइक सेल म्हणतात. तर हे सोलार सेल किंवा फोटोव्होल्टॅइक सेल बनवण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं त्याला म्हणतात क्रिस्टलाइन सिलिकॉन सेल्स या क्रिस्टलाइन सिलिकॉन्स. क्रिस्टल स्वरूपात, जसं आपण मागे झालेला आपला अभ्यास क्वार्ट्ज क्रिस्टल, तर ज्या स्वरूपात क्वार्ट्ज क्रिस्टलचा आकार असतो त्या स्वरूपातलेच हे क्रिस्टल्स तयार केलेले असतात. नंतर परत त्याला चांगल्या पॉलिश करून परत त्याच्या चांगले चकत्या सुद्धा तयार केल्या जातात. त्याला वेफर्स म्हणतात. पुढे येईलच तुम्हाला. तर क्रिस्टलिन सिलिकॉन या मटेरियलच्या साह्याने तुम्ही सोलार सेल्स म्हणजे फोटोव्होल्टॅइक सेल्स बनवले जातात. तर आता सिलिकॉन, क्रिस्टलाइन सिलिकॉनच्या साह्याने तुमचा सोलार पॅनल तयार केला, सोलार किंवा सोलार सेल बनवले जातात. आता सोलार सेल बनवण्यासाठी सोलार सेल, आता हे मी शब्द दोन वापरतो, एक सोलार सेल आणि सोलार पॅनल. आता हे पुढे तुम्हाला कळेल की सोलार सेल म्हणजे काय, सोलार पॅनल. ऍक्च्युली आता आपण जे बनवतोय ते सोलार सेल बनवतोय आणि सोलार सेलच्या साह्यानंतर सोलार पॅनल बनवलं जातं. आता पहिल्यांदा आपण सोलार सेल कसं बनवलं जातात ते बघूया. तर सोलार सेल बनवण्यासाठी तुम्हाला लागणार सिलिकॉन. सोलार सेल बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सिलिकॉन. मग सिलिकॉन कसं बनवलं जातं? सिलिकॉन बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे वाळू म्हणजे सँड आणि लागणार आहे कार्बन. तर सँड, वाळू म्हणजे सिलिकॉन ऑक्साईड आणि कार्बन ह्या दोन्हीला मिक्स करून एका भट्टीमध्ये 2000 डिग्री सेंटीग्रेडला तापवलं जातं आणि त्याच्यातनं बाहेर पडतो सिलिकॉन, प्युअर सिलिकॉन, की जे जवळपास 99% पर्यंत त्याची प्युरिटी, शुद्धता असते. अशा पद्धतीनं आणि तयार जाणं होणारा जो असा मेटलर्जिकल सिलिकॉन क्रिस्टल असं तयार होतो. म्हणजे वाळू आणि तुम्ही कार्बन ज्यावेळेला ह्याच्यात भट्टीमध्ये असं मिक्स करताय, तर हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला असं जो क्रिस्टल तयार होतो त्याला म्हणतात मेटलर्जिकल सिलिकॉन क्रिस्टल आणि त्याची शुद्धता असते 99%. अजून ह्याला पॉलिश करून सिलिकॉन इंगोट या किंवा अशा मोठ्या मोठ्या रॉड्स मध्ये तयार केल्या जातात आणि ह्या रॉड्स मधून परत अशा बारीक बारीक चकत्या तयार केल्या जातात, सिलिकॉन वेफर्स. असे सिलिकॉन वेफर्स आणि मग याचा बरोबर आकार देऊन चौकोन जसं तुम्हाला आकार पाहिजे त्या आकारात तयार करून हा प्रॉपर ओरिजिनल सिलिकॉन वेफर्स तयार केले जातात. आता हा झाला तुमचा सिलिकॉन कसा तयार केला जातो. आता सिलिकॉन जेव्हा तुम्ही तयार करता तर प्रॉपर सिलिकॉनला किंवा ओरिजिनल सिलिकॉन प्युअर फॉर्म मध्ये हा सेमीकंडक्टर मटेरियल असते. सेमीकंडक्टर म्हणजे अर्धवाहक. अर्धवाहक मग याच्यात जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते किती असतात, 4. म्हणजे शेवटच्या कक्षेतील असलेले इलेक्ट्रॉन्स असतात 4. त्याचा ऍटॉमिक नंबर किती असतो, 14. म्हणजे पहिल्या कक्षेत 2 असणार आहे, दुसऱ्या कक्षेत 8 असणार आहे, 8 आणि 2 10 आणि शेवटच्या कक्षामध्ये राहिले 4. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे 4 असतात. म्हणजेच डायरेक्टली ह्याच्यातनं कोणत्याही प्रकारचा प्रभाव वाहणार नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला कुठला तरी एक वेगळा इम्प्युरिटी ऍड करून म्हणजेच त्याला डोपिंग करावं लागणार आहे. डोपिंग केल्यानंतर म्हणजेच त्याला मिक्स करावं लागणार आहे. याच्यात दुसरा एक कोणतं तरी मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये सिलिकॉन मध्ये तुम्हाला मिक्स करावं लागणार आहे. मग आता समजा तुम्ही अल्युमिनियम मिक्स केलं तर अल्युमिनियमला काय
अल्युमिनियम हा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे, म्हणजेच 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असलेला. आणि तुम्ही समजा फॉस्फरस ऍड केला तर फॉस्फरसला काय 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 15 ऍटॉमिक नंबर आहे. त्याचे तुम्ही इलेक्ट्रॉन्स असे या कक्षेमध्ये व्यवस्थित इलेक्ट्रॉन्स दिले तर पहिल्या कक्षेत किती होणार आहेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन्स असे दिल्यानंतर शेवटच्या कक्षेत तुमचे 5 इलेक्ट्रॉन्स राहतात, म्हणजेच हे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. आणि इथं 2, 8 आणि 3 म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. ह्याच्यामुळे काय होते, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीमुळे काय होते, अल्युमिनियम तुम्ही मिक्स केला तर पी मटेरियल तयार होतो. आणि जेव्हा तुम्ही हे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करताय याच्यामध्ये डोपिंग करताय तर त्यावेळेला तो एन टाइप सेमीकंडक्टर मटेरियल तयार होते. तर हे डोपिंग केल्यानंतर जो मटेरियल तयार होतो ते अशा पद्धतीने तयार होते. यामध्ये तुम्ही फॉस्फर वापरलाय, त्याचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे एक तुमचा मोकळा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन राहतो, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो 5व्या मधला, म्हणजे 4 तुमचे त्या सिलिकॉन मध्ये तुमचे 4 घरं भरले, पण 5वा जो आहे तो एक्स्ट्रा या ठिकाणी जादा राहतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या तुमची जास्त राहते, म्हणून ते एन टाइप मटेरियल तयार होतो. आणि दुसरा होतो पी टाइप मटेरियल, की जिथं 3 ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी अल्युमिनियम वापरलाय तर 3 घरं भरली त्याची, पण तो चौथा घर जो काय होतो तो मोकळा राहतो, म्हणजे त्या ठिकाणी होल तयार होते आणि त्या होललाच पॉझिटिव्ह चार्ज म्हणतात. हे निगेटिव्ह चार्ज असतात, त्या निगेटिव्ह मधला एन टाइप झाला आणि होल्सचा पॉझिटिव्ह म्हणजे पी टाइप मटेरियल झाला. आता हे एन टाइप मटेरियल तयार केलं, पी टाइप मटेरियल तयार केलं, हे एन टाइप आणि पी टाइप म्हणजे प्युअर सिलिकॉन मध्ये तुम्ही अल्युमिनियम आणि फॉस्फर वापरून असे 2 मटेरियल तयार केले जातात. आणि हे 2 मटेरियल जेव्हा तुम्ही असं जोडता, हे पी टाइप मटेरियल आणि एन टाइप मटेरियल इथं जोडले समजा, तर जोडल्यानंतर इथं दोन्ही पी मटेरियल आणि एन मटेरियल ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या पॉइंटला म्हणतात जंक्शन. हा जो मधला पॉइंट आहे ह्याला म्हणतात जंक्शन. तर या जंक्शनच्या जवळ इकडच्या बाजूला तुमचे काय इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इकडच्या बाजूला तुमचे पॉझिटिव्ह होल्स आहेत. आता या जंक्शनच्या जवळ आता तुम्ही ह्याला काहीच दिलेलं नाहीये, तर त्यावेळेला काय होतंय की इथं त्या जंक्शनच्या जवळ इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इकडच्या जंक्शनच्या जवळ असलेल्या होल्सला जाऊन हे मिसळतात, म्हणजे इथून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि हे इथल्या होल्समध्ये जाऊन मिसळतात. म्हणजे इकडे काय होतात इलेक्ट्रॉन्स येतात आणि ज्या ठिकाणावर इलेक्ट्रॉन्स निघाले तिथं काय होतात होल्स निर्माण होतात, म्हणजे तिथं काहीच नाही, म्हणजे तिथं होल तयार होतात. होल म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज. आणि जिथं जाऊन इलेक्ट्रॉन्स त्या होलमध्ये जाऊन मिसळतात तिथं झाला निगेटिव्ह चार्ज. मग इथं निगेटिव्ह आला सगळे साईडला आणि इकडे उजव्या बाजूला आले होल्स आणि डाव्या बाजूला आले सगळे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ह्या जंक्शन जी आहे त्या जंक्शनच्या जवळ हे या ठिकाणी एक निगेटिव्ह साईड एक साईडला दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज तयार होते, म्हणजेच एक डिप्लिशन रिजन त्या ठिकाणी तयार होते जंक्शनच्या जवळ. त्याला म्हणतात डिप्लिशन रिजन. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय की इलेक्ट्रॉन्स आहेत त्या ह्या डिप्लिशन रिजन मधून वाहू शकत नाहीत दुसऱ्या साईडला, म्हणजे एन मटेरियल मधनं इलेक्ट्रॉन्स पी मटेरियलला असे वाहू शकत नाहीत त्या डिप्लिशन रिजनमुळे. आता या ठिकाणी काय केलं जाते, समजा आता याच कंडिशन मध्ये तुम्ही बाहेरून ह्याला समजा उष्णता दिली किंवा प्रकाश दिला तर काय होतं की ह्याच्यातले जे डिप्लिशन रिजन आहे त्या डिप्लिशन रिजन मधले जे तटस्थ न्यूट्रल ऍटम्स जे असतात, न्यूट्रल ऍटम्स, तर त्या न्यूट्रल ऍटम्सला ज्यावेळेला उष्णता किंवा तुमचे प्रकाश याच्यावरनं पडला तर प्रकाश काय करते किंवा हीट काय करतं, तर ह्याच्यातले जे ऍटम्स असतात या डिप्लिशन रिजन मधले तर त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं विघटन होतं, म्हणजे सेपरेट होतात. आणि होल्स त्या पी मटेरियलकडे जातात, इलेक्ट्रॉन्स त्या इलेक्ट्रॉन मटेरियलकडे जातात आणि इलेक्ट्रॉन्स तिथनं हालचाल करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही लाईट याच्यावर येते किंवा उष्णता देता तर त्या उष्णतेमुळे काय होतं इलेक्ट्रॉन्स त्या ऍटम मधनं बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर इकडे तिकडे जायचे प्रयत्न करतात, पण तो काय होतंय की तुम्ही या डिप्लिशन रिजन मुळे तो इकडच्या बाजूला वाहत नाही. मग आता ज्यावेळेला तुम्ही एक समजा इकडे असं एक लोड जोडलेला असेल, आता लोड तुम्ही काय केलेला इथे एक समजा बल्ब वापरलाय तर ते काय करते इलेक्ट्रॉन्स इकडून मग ह्या लोड मधून वाहून ह्या पॉझिटिव्ह कडे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इकडून असे वाहणार आहे, इकडून खाली येणार आहे, पण तो हे कधी होणार ज्यावेळेला हे तुम्ही इकडून प्रकाश किंवा उष्णता दिल्यानंतरच हे आढळल्यानंतरच हे हालचाल करणार आहे, तोपर्यंत ह्याच्यातनं कोणत्याही प्रकारचा हालचाल होणार नाही. आता तुम्ही डायरेक्टली असं समजा आता इथं लोड जोडला तर तुमचा कोणत्याही प्रकारचा प्रकाश वाहणार नाही. पण ज्यावेळेला तुम्ही या रिजनला फक्त या एन मटेरियल लक्षात घ्या, एन मटेरियल किंवा डिप्लिशन रिजनला
आणि प्रकाश तुम्ही ह्याच्यावर दिलं तर प्रकाशामुळे काय होते, आतमध्ये प्रकाश आतमध्ये शिरून ह्या तुमच्या डिप्लिशन रिजन मध्ये असलेले ऍटम्स मधले इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचे विघटन करते, ते सेपरेट होतात. इलेक्ट्रॉन्सकडे जातात, होल्सकडे जातात. आणि काय होते, इलेक्ट्रॉन्सला इकडून इकडे येण्यासाठी इकडून तो प्रवाह असा वाहून तो काय करतं, होल्सकडे व्हायला सुरुवात होते. म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह असा होऊन असं या ठिकाणी पूर्ण होतं. मग या ठिकाणी सोलार सेल बनवण्यासाठी सोलार सेलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जातं, असं जोडण्याऐवजी काय केलं जातं, एन मटेरियल जो आहे तो वरच्या बाजूला घेतला जातो. म्हणजे थोडक्यात हा जो डायग्राम आहे किंवा हा जो अरेंजमेंट आहे, कन्स्ट्रक्शन आहे, हे ज्याला फक्त उभं केलं जातं. हे वरच्या बाजूला येणार, एन मटेरियल बरोबर वरच्या बाजूला, पी मटेरियल बरोबर खालच्या बाजूला, आणि हा डिप्लिशन रिजन तर मध्ये बरोबर असणार आहे. म्हणजे ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं होणार, ह्या पद्धतीनं. म्हणजे एन मटेरियल वरती आला, कारण प्रकाश आपल्याला वरनं सोडायचं त्याच्यावर एन मटेरियलवर. तर एन मटेरियल वरच्या बाजूला आले, त्याच्या खालच्या बाजूला हा डिप्लिशन रिजन आहे, आणि खालच्या बाजूला तुमचा पी सिलिकॉन आहे. तर ज्या वेळेला तुमचा हा प्रकाश याच्यावर पडणार आहे, प्रकाश पडल्यानंतर प्रकाश आतमध्ये जाऊन या डिप्लिशन रिजन मधले जे ऍटम्स आहेत, तटस्थ ऍटम्स, त्या न्यूट्रल ऍटम्सला काय करणार आहे, तो त्याच्यातले असलेले इलेक्ट्रॉन्स आणि होल्सला सेपरेट करणार. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्याला लोड असं जोडलेलं असेल, या पी मटेरियल आणि एन मटेरियल असा सप्लाय ह्याला लोड जोडलेला असेल, तर तो सप्लाय जो जनरेट होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या ह्या इकडून असं वाहणार आणि ह्या पॉझिटिव्ह कडे पोहोचणार. इकडून निगेटिव्ह वरनं इलेक्ट्रॉन्स येणार, पॉझिटिव्ह कडे जाणार. म्हणजेच काय की एकाच दिशेने वाहणारा प्रवाह या ठिकाणी मिळतो तुम्हाला. जर प्रकाश याच्यावर पडते म्हणजे प्रकाशाचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये. मग विद्युत सिग्नल जो आहे तो इकडून असा येणार आणि विद्युत एनर्जी ह्याच्यातनं इथं पोहोचणार. मग एकाच दिशेने वाहणारा प्रवाह मिळते, म्हणजेच काय, तुम्हाला जो सोलार सेल आहे तो सोलार सेल तुम्हाला डीसी आउटपुट देतो. लक्षात घ्या, डीसी आउटपुट देतो. हे तुम्हाला मी आता अॅनिमेटेड फॉर्म मध्ये पण तुम्हाला दाखवतो. सोलार एनर्जी, हाऊ इज सोलार एनर्जी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. कसं जनरेट केलं जातं, तर त्याच्यासाठी तुम्हाला लागते फोटोवोल्टॅक और पीव्ही सिस्टम. तर याच्यामध्ये काय केलं जातं की प्रकाश ह्याच्यावर पडणार आहे आणि प्रकाशाचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजेच याच्यावर सूर्यप्रकाश पडते, सूर्यप्रकाश या सोलार सेलचं रूपांतर कशामध्ये करते, विद्युत सिग्नल मध्ये. आता एवढा जो सिंगल चौकोन दिसते ह्याला म्हणतात सोलार सेल. ह्या फक्त एका सिंगल ह्याला म्हणतात सोलार सेल. आता याचा आपण डिटेल्स पुढे बघणार आहोत, तरी तुम्ही अजून एकदा याची माहिती घ्या की हे सोलार सेल, एक सोलार सेल तुम्हाला जवळपास 0.5 वोल्ट डीसी आउटपुट देतं. लक्षात. आणि अखंड जो आहे, हे सोलार सेल असलेले हे जे अखंड जे आहे ह्याला म्हणतात सोलार पॅनल. म्हणजे आता ह्या सोलार पॅनल मध्ये किती सोलार सेल आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असे जवळपास 25 सोलार सेल्स आहेत एका सोलार पॅनलला. तर लक्षात घ्या, एक सोलार सेल फक्त 0.5 वोल्ट आउटपुट देणारा डीसी. आणि मग तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला सोलार पॅनल बनावं लागणार आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त सोलार सेल म्हणजेच तुमचा सोलार पॅनल. आता ह्याच्यामध्ये बघा किती सोलार सेल्स आहेत, आणि त्या पद्धतीने तुम्ही जास्त व्होल्टेज बनवायचं असेल, तुम्हाला जास्त व्होल्टेज आउटपुट पाहिजे असेल, तर तुम्ही याच्याप्रमाणे एवढे सेल्स, म्हणजे आता 30 सोलार सेल्स आहेत याच्यामध्ये. मग आता 0.5 न केलं तर किती वोल्ट येणार, 15 वोल्ट आउटपुट येणार. आणि हे एकापेक्षा जास्त तुम्ही असे पॅनल्स बनवले, एकापेक्षा जास्त पॅनल्सचं कनेक्शन केलं तर त्याला म्हणतात सोलार अरे. आता पॅनल आणि मॉड्यूल आता पुढे पुढे येईलच. पॅनल ऍक्च्युली आता हे सिंगल पॅनल तुम्हाला दाखवलंय, ऍक्च्युली त्याला मॉड्यूल म्हणतात. पुढे अजून डिटेल मध्ये येईल आपल्याला. आणि परत तीन तीन तुम्ही एक तीनचा ग्रुप केला असा त्याला पॅनल म्हणतात, आणि 3 पेक्षा जास्त अजून ग्रुपिंग केलं तर त्याला सोलार अरे म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त केलं तर त्याला सोलार पार्क म्हणतात. तर ते कसे असतात तर ते पण तुम्हाला पुढे आता डिटेल्स मध्ये कळेल. तर या ठिकाणी अजून याच्यामध्ये कसे अरेंजमेंट असतात ते आपण पुढे बघूयात. आता आपण हे सेपरेट मगाशी बघितलं. हाऊ डज द सोलार सेल वर्क.
तर याच्यामध्ये बघा की मगाशी बघितलं की वरच्या बाजूला एन मटेरियल आहे, खालच्या बाजूला पी मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये डिप्लेशन लेझर आहे. फोटो व्होल्टॅइक इफेक्ट या ठिकाणी होणार आहे. एकाच दिशेने वाहणारा प्रवाह मिळणार आहे तुम्हाला डीसी सप्लाय आणि डीसी बल्ब या ठिकाणी चालू केलेला आहे. तर मगाशीच बघितलं की हा तुमचा क्रिस्टल तयार केला सिलिकॉन क्रिस्टल. आता याच्यामध्ये जे लेयर्स आहेत, आता तुमचे किती ऍक्च्युली लेयर्स असतात ते पुढे येणारच आहे. होतं आता इथं दाखवताना इथं लेयर्स किती दाखवले की बाई एन टाइप लेयर आहे, दुसरा पी मटेरियल लेयर आहे, हा पी लेयर आहे पॉझिटिव्ह साइड, एन लेयर निगेटिव्ह साइड. आणि दोन्ही ज्यावेळेला एकत्र येतात त्याला म्हणतात जंक्शन. ज्यावेळेला हे दोन्ही एकत्र एकमेकाला जॉईंट केलं जातं त्याला जंक्शन म्हणतात, पीएन जंक्शन. आणि त्याच्यामध्ये जो तयार होतो डिप्लिशन रिजन, की जे इलेक्ट्रॉन्सला इकडच्या बाजूला जाऊ देत नाही. तर एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तुमच्या जंक्शनच्या जवळ शिफ्ट झाल्यानंतर एक डिप्लिशन रिजन तयार होते. आणि या ठिकाणी पी मटेरियल तयार करण्यासाठी इथं बोरॉन वापरलाय, इथं एन मटेरियल तयार करण्यासाठी फॉस्फरस वापरलाय. आणि हे वापरून तुमचा जो डिप्लिशन रिजन या ठिकाणी तयार झाले पहा. तर इथं मध्ये जे तयार होतं याच्यामध्ये ह्याला म्हणतात डिप्लिशन रिजन. आता हा डिप्लिशन रिजन काय करते की ह्याच्यातले इलेक्ट्रॉन्सला इकडे जाऊ देत नाहीत किंवा इथले इलेक्ट्रॉन्स जे आहेत इकडे येऊ देत नाहीत. परंतु ज्या वेळेला तुम्ही समजा ह्याला प्रकाश दिल्यानंतर काय होतं, त्याच्यातले जे फोटॉन्स आहेत, फोटॉन्स आतमध्ये येऊन ह्या सोलार सेल मध्ये आतमध्ये येऊन त्याच्या आतमध्ये असलेले जे तटस्थ ऍटम्स, आता हे जे बघा न्यूट्रल ऍटम्स आहेत, हे तटस्थ ऍटम्स आहेत, त्या ऍटम्सला आढळतात फोटॉन्स. आता हे प्रकाश बघा इथे येऊन ह्याला आढळले की याच्यातनं इलेक्ट्रॉन्स आणि होल्स बाजूला येतात. आणि मग इलेक्ट्रॉन्स आणि होल्स बाजूला आल्यानंतर आता ह्याला वाहण्यासाठी काय केलं पाहिजे, समजा इथं तुम्ही एखादं लोड जोडलेलं असेल, मग ते इलेक्ट्रॉन्स काय करणार, त्या लोड मधून वाहून परत तुमच्या पीस साईडला येणार. या ठिकाणी तुम्हाला आता समजा या मटेरियलला तुम्ही एक लोड जोडलेला असेल, जेवढं तुमचं हे होणार आहे, म्हणजे आता बघा इथं लोड जोडला की लगेच इलेक्ट्रॉन्स इकडून वाहून तो पॉझिटिव्ह कडे आकर्षित होणार. म्हणजे हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स या निगेटिव्ह टोकापासून बल्ब चालू होऊन पॉझिटिव्ह साईडला असा वाहणार. अशा पद्धतीनं सूर्यप्रकाशाचं रूपांतर विद्युत सिग्नल एका दिशेने वाहणारा म्हणजे डीसी सप्लाय मध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही अॅनिमेटेड फॉर्म मध्ये पण बघितलं की सोलार सेल कसं कार्य करते आणि सोलार मटेरियल कसं तयार केलं जातं. आता मटेरियल सोलार सेल मटेरियल किंवा त्याचं एक सोलार सेल बनवण्यासाठी त्याच्यावरती कोणते कोणते थर बनवलेले असतात, तर ते पण मगाशी बघितलं, पी मटेरियल एन मटेरियल. तर ते झालं मेन सोलार सेल. पण त्याच्यावरती जो कोटिंग केलं जातं त्याच्याबद्दल सुद्धा आपण बघूया की त्याच्यावरती काय कोटिंग असतं. तर त्याच्या वरच्या बाजूला पहिल्यांदा एकदम टॉप लेवलला वरच्या बाजूला जे असते, आता या ठिकाणी या डायग्राम मध्ये दिसत नाही, पण त्याच्यावरती एक फ्रेम असते, अल्युमिनियमची फ्रेम असते. तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल त्याच्या साईडनं असं अल्युमिनियमची फ्रेम असते. अल्युमिनियमची फ्रेम म्हणजेच काय, फक्त त्याचं काम काय की फक्त ह्या सगळ्यांना व्यवस्थित पकडण्यासाठी किंवा होल्ड करण्यासाठी त्याला असते, व्यवस्थित त्याच्यावर बसू शकते. ते सगळं पॅनल जो आहे तुमचा, एक एक सेल तुम्ही त्या फ्रेमवर बसू शकता. नंतर खालच्या बाजूला एक टेडलर कंपोजिट असते, म्हणजेच तो पॉलिस्टर मटेरियलचं असते. तर ते बरोबर खालच्या बाजूला असते. आणि वरच्या बाजूला एकदम टॉपला एक ग्लास असते, बरोबर वरच्या बाजूला ग्लास असते. त्याच्या खालच्या बाजूला म्हणजेच फ्रेमच्या खाली ग्लासच्या खाली ईव्हीएफ फिल्म असतो. ईव्हीएफ फिल्म म्हणजेच इथेनॉल विनाइल ऍसिटेट. हे काय काय ते आपण पुढे येणारच आहे. ईव्हीएफ फिल्म असते, त्याच्या खाली मेन तुमचा हा सोलार सेल असतो. हा सोलार सेल, परत त्याच्या खाली ईव्हीएफ फिल्म आहे आणि त्याच्या खाली बरोबर हा टेडलर कंपोजिट आहे. आता याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी कशासाठी जोडल्यात तरी आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता समजा हा जो सोलार सेल आहे, जो प्युअर फॉर्म मध्ये फक्त सोलार सेल असेल, तर लक्षात घ्या त्याच्यावर समजा प्रकाश पडला तर बरेच वेळेला काय होतं की हा आरशासारखं काम करतं. सोलार सेल त्याच्यावर असं कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसेल, तर नुसता सोलार सेल तुम्ही वापरलं तर सोलार सेलवर डायरेक्ट प्रकाश पडला तर तो एक आरशासारखं काम करते आणि त्याच्यावर पडणारा प्रकाश त्याला डायरेक्टली तो परावर्तित करते. म्हणजे जवळपास 50% लाईट याच्यातनं परावर्तित होते. म्हणजे तुम्हाला जो कन्व्हर्टेड प्रकाशचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये व्हायचा आहे तो होत नाही. म्हणजे एकदम कमी प्रमाणात होणार, कारण जास्तीत जास्त प्रकाश काय होणार आहे, परावर्तित होणार आहे. म्हणजे प्रकाश ह्याच्यातनं आत जाणारच नाही आणि आतल्या ज्या इलेक्ट्रॉन्स आणि होल्सना
विघटन करण्यासाठी किंवा त्याच्यातनं जे इलेक्ट्रॉन्स हालचाल केली पाहिजे त्या इलेक्ट्रॉन्सला हालचाल करण्यासाठी प्रकाश आतमध्ये जातच नाहीत, ते सगळे बाहेरच पडून जातात, म्हणजे बाहेर परावर्तित होतात. त्याच्यासाठी काय केले जातात, असे कोटिंग्स केले जातात. मग त्याच्यावरती एक कोटिंग असते, म्हणजे तो ग्लास, पहिला जो थर असतो तो ग्लासचा, आणि ग्लासच्या बरोबरच त्याच्यात एक सिलिकॉन मोनॉक्साईडचा थर दिला जातो. सिलिकॉन मोनॉक्साईड जो थर आहे त्याच्यात काम काय की जास्तीत जास्त प्रकाशला तो कमीत कमी प्रमाणात तो रिफ्लेक्शन करतो, म्हणजे जवळपास फक्त 5% प्रकाश तो बाहेर परावर्तित करतो. बाकी जवळपास 95% प्रकाश जो आहे तो आतमध्ये सोलार सेलमध्ये पोहोचतात. म्हणजे ज्याच्यामुळे काय होते की आतले जे सोलार सेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला हालचाल देणार आहे. तसंच जे काच आहे ते कशातून संरक्षण देणार आहे, स्क्रॅचेस मधून, डस्ट कचऱ्यातून, घाणीतून, नंतर वॉटर पाण्यामधून पासून ते संरक्षण देणार आहे. त्याच्यामुळे हे ग्लासचा वापर केलेला आहे. तर ग्लास अशा प्रकारचं मटेरियल असते की ज्याच्यामुळे काय होते की तुमचा फक्त 5%च लाईट परावर्तित होते, बाकी सगळा प्रकाश तुमच्या त्या सोलार सेलच्या आतमध्ये जाते. तसंच त्याच्या खालच्या बाजूला जो थर कोटिंग असते ते असते ईव्हीए फिल्म. ईव्हीए फिल्म, ईव्हीए फिल्म म्हणजे इथिलीन विनाइल ऍसिटेट. आता हे कशासाठी आहे, तर हे ओलावापासून संरक्षण देतं. त्याला कॅप्सुलेटिंग म्हणतात, एनकॅप्सुलेटिंग म्हणतात. म्हणजे काय करतं ते, ऍब्झॉर्ब एनर्जी, ऊर्जेला तो शोषून घेतो. म्हणजे जेवढी ऊर्जा या ठिकाणून येते सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात, काय करतं ते शोषून घेतं. त्याच्यामुळे काय होते, जास्तीत जास्त प्रकाश याच्यावर आल्यानंतर जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला याच्यातून सोलार सेल मधनं मिळतं. म्हणजे जेवढं प्रकाश याच्यावर जास्त पडणार आहे तेवढंच आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. त्याचं काम जो आहे तो हा ईव्हीएफ फिल्म सुद्धा करणार आहे. त्याच्यामुळे हे 2 कोटिंग याच्यावर केलेले असतात, आणि सेम त्याच्या खालच्या बाजूला पण केलेलं आहे. आणि खाली जी टेडलर कंपोजिट आहे त्याचं काम काय की ह्या सगळ्या अख्ख्या सोलार सेल नंतर तुम्ही जे सोलार पॅनल बनवणार आहात किंवा सोलार मॉड्यूल बनवणार आहात, ते सोलार मॉड्यूलला त्याचं आयुष्य वाढवण्याचं काम, कारण हा पॉलिस्टर मटेरियल असते म्हणून हे सगळं एकत्र जोडल्यानंतर ह्याचं आयुष्य वाढतं आणि ह्याचं भौतिक गुण मजबूत करते, आणि म्हणून पॅनलचं दीर्घायुष्य वाढवण्याचं काम हे करतं. तर अशा पद्धतीनं ह्याचं सोलार सेल या असे थर दिल्यानंतर तयार केले जातात. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ग्लासचं काम काय, ईव्हीएफ फिल्मचं काम काय. हा मेन तुमचा सोलार सेल. आता हा सोलार सेल कसा बनवलाय मगाशीच बघितलं, सिंपल मध्ये एन मटेरियल वरच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला पी मटेरियल. म्हणजे हा एन मटेरियल पी मटेरियल तुम्हाला मागच्या अभ्यासातलं आता तुम्हाला आठवत असेल की एन मटेरियल पी मटेरियल तुम्ही डायोड बनवण्यासाठी बनवतो, त्याचा वापर केलेला डायोड, पी मटेरियल आणि एन मटेरियल एकत्रित करून तुम्ही एक डायोड तयार केलेला. सेम कन्स्ट्रक्शन आहे, फक्त डायोड मध्ये कसं आहे की तुम्ही एका सॉलिड फॉर्म मध्ये त्याला बनवून पॅक करून ठेवता. पण या ठिकाणी ह्याला काय केलं की एन मटेरियल वरच्या बाजूला ओपन ठेवून, उघडं ठेवून त्याच्या वरच्या बाजूला ग्लास ठेवायचा आहे, आणि ग्लास मधून काय होणार, प्रकाश तुमच्या याच्यात आतमध्ये जाणार आहे आणि त्या सोलार सेलवर आढळणार आहे. त्या पद्धतीने मग त्याचं प्रोसेसिंग, आता मगाशी तुम्ही अॅनिमेटेड फॉर्म मध्ये बघितलं की ते सूर्यप्रकाशाचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये कसं केलं जातं. तर ह्याच्या रिलेटेड गोष्टी काय, तर सेल कोटिंग. आता मगाशीच बघितलं की ते सेल कोटिंग काय केलं जाते, सिलिकॉन मोनॉक्साईड, SiO, सिलिकॉन मोनॉक्साईड त्याच्यावर कोटिंग केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की प्रकाश जो आहे तो जास्त प्रमाणात परावर्तित होत नाही, फक्त 5%च प्रकाश परावर्तित होतात. प्लस सोलार सेलचा जो आकार आहे तो जवळपास कोनिकल किंवा पिरामिड स्वरूपात, आता ही तुम्हाला पिरामिड स्वरूपात दिसत असेल, तर असं करायचं कारण काय आकार, तर लक्षात घ्या प्रकाश जो आहे याच्यामध्ये याच्यावरती पडला तर काय करतं, हे पिरामिड फॉर्म मधला जो आकार आहे सोलार सेल काय करतं, ह्याला प्रकाश जास्तीत जास्त आतमध्येच पाठवतं, म्हणजे तो परावर्तित करत नाही. म्हणजे ही एक पद्धत आहे की त्या सोलार सेलचा जो आकार आहे तो जरा कोनिकल किंवा पिरॅमिड स्वरूपात बनवले असतात, ज्याच्यामुळे काय होते, प्रकाश जास्तीत जास्त आतमध्ये जातो, परावर्तित होत नाही. नंतर मटेरियल, सोलार सेल बनवण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं तर ते मटेरियल किंवा साहित्य कोणते असतात, तर त्याच्यामध्ये सिलिकॉन तर असतेच, नंतर इन्क्लुडिंग सिंगल क्रिस्टलाइन सिलिकॉन, मल्टी क्रिस्टलाइन सिलिकॉन अँड एमॉर्फस सिलिकॉन, हे मटेरियल्स आहेत. लक्षात घ्या, सोलार सेल बनवण्यासाठी सिलिकॉन असतेच, प्लस इन्क्लुडिंग सिंगल क्रिस्टलाइन सिलिकॉन, मल्टी क्रिस्टलाइन सिलिकॉन अँड एमॉर्फस सिलिकॉन.
त्याच्याबरोबर असते पॉलिक्रिस्टलाइन थिन फिल्म्स including copper indium diselenide CIS cadmium telluride CDTE and thin film silicon. हे सगळे मटेरियल जे आहे ते सोलर सेल बनवण्यासाठी मटेरियल वापरलं जातं. ह्याच्यातलं जो कॉमन जे वापरलं जातं ते पुढे येईलच की कुठला ऍक्च्युली आता सध्या मार्केटमध्ये वापरलं जात आहे. नंतर आहे सिंगल क्रिस्टलाइन थिन फिल्म्स इन्क्लुडिंग हाय एफिशियन्सी मटेरियल सच ॲज गॅलियम आर्सेनाइड GaAs. अशा पद्धतीने सोलर सेल्स मटेरियल्स या ठिकाणी वापरले जातात. नंतर फोटोव्होल्टॅइक सेल बेसिक्स. आता मगाशीच बघितलं की फोटोव्होल्टॅइक सेल्स बेसिक्स मध्ये काय की मेन तेच आहे की फोटोव्होल्टॅइक किंवा सोलर सेल काय करतंय की तुमचं प्रकाशाचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये करतं. आणि त्याच्यामध्ये जे क्रिस्टलाइन स्वरूपातलं जो मटेरियल तयार केलेलं असते ते क्रिस्टलाइन स्वरूपातलं ते मटेरियल तयार केल्यानंतर परत त्याला एकदम पॉलिश करून परत चकतीच्या स्वरूपात वेफरच्या स्वरूपात त्याला तयार केलं जातं. आणि सोलर सेल कसं तयार केलं ते पण आपण बघितलं. त्याच्यामध्ये क्रिस्टॅलिटी जी आहे त्याचे 4 प्रकार असतात. सिंगल क्रिस्टलाइन, मल्टी क्रिस्टलाइन, पॉलिस्टर क्रिस्टलाइन, पॉलिक्रिस्टलाइन आणि एमॉर्फस. म्हणजे सोलर सेल जे आहेत ते 4 प्रकारचे असतात. 4 प्रकारचे असतात. मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेल, पॉलिक्रिस्टलाइन, एमॉर्फस, थिन फिल्म सोलर सेल आणि हायब्रिड सिलिकॉन सोलर सेल. तर ह्याच्यातले सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले हे 2च प्रकार आहेत. एक आहे मोनोक्रिस्टलाइन आणि दुसरा आहे पॉलिक्रिस्टलाइन. तर हे 2 काय आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण जे आता मगाशी बघितलं की क्रिस्टॅलिटी, त्याच्यानंतर आहे बँड गॅप. बँड गॅप जो आहे तो मगाशी बँड गॅप म्हणजेच तुमचा जो डिप्लिशन रिजन आहे तो डिप्लिशन रिजनच्या साह्याने तुमचा जो तटस्थ इलेक्ट्रॉन ऍटम्स असतात त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स आणि होल्स सेपरेट केले जातात तुमच्या लाईटीच्या साह्याने. तसंच ऍब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेणं. त्याची मगाशी बघितलं आपण कुठला मटेरियल या ठिकाणी वापरलेला शोषून घेण्यासाठी. तिथं जो वापरलेला तुमचा हा तुमचा EVA फिल्म. हा EVA फिल्मचं काम काय, इथेनॉल विनाइल एसिटेट काय करते, एनर्जी अब्झॉर्ब करते. तर हे तुम्हाला गोष्टी तिथं लागणार आहे. ह्या सगळ्या क्रिस्टॅलिटी किंवा बँड गॅप आणि हे ऍब्झॉर्प्शन हे कशाशी रिलेटेड, त्याच्याशीच रिलेटेड आहे की बाबा तो जास्तीत जास्त प्रकाश त्याच्यामध्ये घेतलं की जास्तीत जास्त आउटपुट सोलर सेल तुम्हाला आउटपुट देणार आहे. आता हे आपण बघितलं की त्याचे 4 प्रकार. मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेल, पॉलिक्रिस्टलाइन सोलर सेल किंवा त्याला मल्टी क्रिस्टलाइन सुद्धा म्हणतात. तिसरा आहे एमॉर्फस थिन फिल्म सोलर सेल आणि चौथा आहे हायब्रिड सिलिकॉन सोलर सेल. तर त्याच्यातला पहिला आपण बघूया मोनोक्रिस्टलाइन. तर मोनोक्रिस्टलाइन म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये बघितलं की असे जवळपास चौकोनी आकारात सेल्स असतात. आता सेल मध्येच काय केलेलं असते, कडचे असे कट केलेलं असतात. म्हणजे जवळपास 8 भाग तयार झालेले असतात बघा इथं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे साईडचे फक्त कोपरे जे आहेत ते कट केलेले असतात. आणि ह्याचा जो कलर असतो हा कलर ब्लॅक कलर मध्ये असतो. त्याला मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन म्हणतात. अजून आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. मोनोक्रिस्टलाइन फक्त लक्षात ठेवा की मोनोक्रिस्टलाइन हा ब्लॅक कलर मध्ये, लक्षात घ्या ब्लॅक कलर मध्ये, आणि कड त्याचे कट असतात. आणि दुसरा आहे पॉलिक्रिस्टलाइन. आता पॉलिक्रिस्टलाइन मध्ये काय की कडे कट नसतात, अखंड असतात. आणि कलर पण कुठला आहे बघा, हा कलर ब्लू आहे, लक्षात घ्या. इथं जे आहे तो ब्लॅक आहे मोनोक्रिस्टलाइनला आणि पॉलिक्रिस्टलाइनला काय ब्लू कलर आहे आणि कम्प्लीट चौकोन मध्ये आहे. चौकोनी आकारामध्ये त्याचा वापर केलेला किंवा बनवलेला आहे. नंतर आहे थिन फिल्म सोलर सेल्स. थिन फिल्म सोलर सेल्स एकदम पातळ, नावामध्येच आहे थिन फिल्म म्हणजे एकदम पातळ आणि लवचिक पॅनल्स असतात. आता हे जे पॅनल्स आहेत ते सध्या मार्केटमध्ये आता सध्या जास्त प्रमाणात वापरले जात नाहीत, कारण त्याची कार्यक्षमता आहे ते जवळपास आता सध्या 7 ते 13% पर्यंत किंवा 7 ते 13% पर्यंत आहे. आता त्याचा अजून वाढवून ते जवळपास 10 ते 16% पर्यंत करायचं चाललेलं आहे, पण ते अजून संशोधनाचा भाग आहे. तर अजून त्याच्यावर संशोधन चाललेलं आहे. प्लस दुसरा एक ऍडव्हान्स त्याच्यामध्ये पण आलेला आहे, तो म्हणजे हायब्रिड सिलिकॉन सोलर सेल्स. तर हा सुद्धा सध्या संशोधनामध्येच चालू आहे. अजून ह्याची एफिशियन्सी कार्यक्षमता वाढवायचं काम चालू आहे इव्हन ह्या थिन फिल्म मध्ये.
आणि सध्या मार्केटमध्ये जे आपण वापरतोय ते दोन प्रकार आहेत, ते म्हणजे मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन. आता मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलार्स म्हणजे त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत बघा, की मोनोक्रिस्टलाइन सोलार म्हणजे थोडक्यात मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन मधला फरक तुम्हाला इथं या ठिकाणी कळेल, की मोनोक्रिस्टलाइन सोलार पॅनल्स हॅव द हायेस्ट एफिशियन्सी रेट्स टिपिकल इन द 15 ते 20% रेंज. तर त्याची एफिशियन्सी कार्यक्षमता किती आहे? 15 ते 20%. तर 15 ते 20% पर्यंत हिची कार्यक्षमता आहे मोनोक्रिस्टलाइन. नंतर हिची कार्यक्षमता जास्त असल्यामुळे तुम्हाला आउटपुट तुम्हाला जास्त देणार आहे. जेवढं पर स्क्वेअर फूट प्रमाणे त्याचं आउटपुट तुम्हाला जास्त देणार आहे, कार्यक्षमता जास्त असल्यामुळं. तसंच हे कमी लाईट मध्ये सुद्धा, म्हणजे प्रकाश कमी असेल तर अशा ठिकाणी सुद्धा ह्या मोनोक्रिस्टलाइन वापरता येतं. आणि हे सगळं कार्यक्षमता जास्त, आउटपुट जास्त असल्यामुळं त्याचं आयुष्यमान सुद्धा जास्त असते. 25 वर्ष किंवा काय काय वेळेला 25 वर्षपेक्षा जास्त त्याचा वापर केला जातो. तर हे कमी लाईट, जास्तीत जास्त आउटपुट आणि मोनोक्रिस्टलाइन मगाशी बघितलं की मोनोक्रिस्टलाइनचा कलर कुठला होता? ब्लॅक कलर मध्ये होता. तर या ठिकाणी मोनोक्रिस्टलाइन अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण आहे मोनोक्रिस्टलाइनचं. मोनोक्रिस्टलाइन कार्यक्षमता, कलर आणि त्याचं आयुष्यमान. आता पॉलीक्रिस्टलाइन मध्ये त्याची कार्यक्षमता बघा, की त्याची कार्यक्षमता किती आहे? 13 ते 16%. फक्त 13 ते 16% म्हणजे मोनोक्रिस्टलाइन पेक्षा पॉलीक्रिस्टलाइनची कार्यक्षमता कमी आहे. मग कमी कार्यक्षमता असल्यामुळे आउटपुट पण तुम्हाला काय मिळणार आहे? कमीच मिळणार आहे. आउटपुट कमी मिळणार म्हणजेच काय, की तो प्रकाश कमी प्रकाशाला सुद्धा अजिबात चालणार नाही. तर कमी प्रकाशाला चालणार नाही, तसंच त्याचं आयुष्यमान पण काय होणार आहे? तुमच्या लक्षात येईल की आयुष्यमान काय असणार त्याचं. म्हणजे तो कमी प्रकाशाला चालणार नाही, आयुष्यमान पण त्याचं व्यवस्थित नसणार आहे. अशा पद्धतीने तो पॉलीक्रिस्टलाइन. मग आता तुम्ही अंदाज धरायचे की बाबा मोनोक्रिस्टलाइन कुठे वापरता येईल आणि पॉलीक्रिस्टलाइन कुठे वापरणार आहे. तुम्ही समजा आता जिथं जास्त प्रमाणात प्रकाश तुम्हाला उपलब्ध आहे, तर त्या ठिकाणीच तुम्ही पॉलीक्रिस्टलाइन वापरू शकता. आता समजा आउटपुट कमी आहे, तर किमतीच्या मानाने सुद्धा समजा तुम्हाला जास्त आउटपुट देते, तर जो कार्यक्षमता जास्त, आउटपुट जास्त, तर किंमत पण जास्त. जो आउटपुट कमी, कार्यक्षमता कमी, तर त्याची किंमत कमी. परंतु जिथं तुम्हाला प्रकाश जास्त असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मोनोक्रिस्टलाइन वापराल का पॉलीक्रिस्टलाइन? या या याच्यावरनं तुम्ही लक्षात आलं पाहिजे की तुम्ही कोणता सोलार सेल वापरणार आहात. म्हणजे आता तुम्ही समजा वरच्या बाजूला म्हणजे डोंगराळ भाग किंवा हिमाचलच्या एरियामध्ये, हिमाचल एरियामध्ये तुम्ही गेला, तिथं तुम्हाला प्रकाश कमी मिळतो. मग त्या ठिकाणी तुम्ही कुठला वापरणार? तुम्हाला कमी प्रकाश असलेला पॉलीक्रिस्टलाइन तुम्ही वापरून चालणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी मोनोक्रिस्टलाइनच वापरायला लागेल. तुम्ही इकडे राजस्थान साईडला गेला, तिथं भरपूर सूर्यप्रकाश असते. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस तुम्ही जास्तीत जास्त प्रकाश, म्हणजे कंटिन्युअस तिथं प्रकाश आहे. तर तुम्ही इथं कमी खर्चामधला पॉलीक्रिस्टलाइन वापरला, तर तिथं प्रकाश काय कमी येतच नाही. कंटिन्युअस तिथं सूर्यप्रकाश असतो. त्या ठिकाणी तुम्ही पॉलीक्रिस्टलाइनचा वापर करू शकता कमी खर्चामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणता कसा वापरायचा आहे, या दोन्हीच्या फरकावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. तसंच ह्याचा कलर जो आहे पॉलीक्रिस्टलाइनचा, पॉलीक्रिस्टलाइनचा कलर कुठला असतो? ब्लू कलर मध्ये. लक्षात घ्या. ब्लू कलर मध्ये तुमचा पॉलीक्रिस्टलाइन असते. म्हणजे थोडक्यात हा ब्लू कलर आहे. ब्लू कलर मध्ये तुम्हाला पॉलीक्रिस्टलाइन उपलब्ध आहेत. आता आपण मगाशी बघितलं की तुमचा जो फोटो व्होल्टॅइक सेल आहे, तो फोटो व्होल्टॅइक सेल म्हणजे पीव्ही सेल, तो एक सेल तुमचा 0.5 व्होल्ट डीसी आउटपुट देतो. ज्यावेळेला तुम्ही असं तयार केलं एकापेक्षा जास्त सेल, तर मगाशी मी तुम्हाला पॅनल सांगितलेलं, तर पॅनल, तर हा पॅनल नाहीये, लक्षात घ्या. ह्याला म्हणतात मॉड्यूल. मगाशी आपण त्याला पॅनल म्हणत होतो, पण पॅनल नाही, ऍक्च्युअली ह्याला म्हणतात मॉड्यूल. तर आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या मॉड्यूल मध्ये किती सेल आहेत बघा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 आणि इकडच्या बाजूला किती आहेत बघा? 6. आणि 72 गुणिले एका सेलला किती आहेत? 0.5 व्होल्ट. असे 36 व्होल्टचा हा मॉड्यूल आहे, लक्षात घ्या. 36 व्होल्ट डीसी देणारा हा मॉड्यूल आहे. आता असाच मॉड्यूल तुम्ही असे 3 ह्याच्यामध्ये बसवलेले असतील, तर ह्याला म्हणतात पॅनल. असे 3 मध्ये बसवलेले असतील ह्याला म्हणतात पॅनल. आणि असे 3चा ग्रुप असलेला असे 4 किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला म्हणतात अरे. आणि ह्याच्यापेक्षा एकदम जास्त स्वरूपात असेल, मोठ्या प्रमाणात, तर त्याला कम्प्लीट
सोलार पार्क म्हणतात, सोलार पार्क. मग ते सोलार पार्क पण कसं असतं ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळालं. पण तुमच्या लक्षात आलं असेल की फोटो सेल म्हणजे हा आहे, मॉड्यूल म्हणजे अशा पद्धतीने असते, आणि सोलार पॅनल म्हणजे अशा पद्धतीने असते, आणि अरे हे अशा पद्धतीने असते. आता ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये वापरता, घरामध्ये तुमचा सोलार पॅनल, हा सोलार पॅनल प्लस बॅटरी बॅकअप, चार्ज कंट्रोलर, अशा पद्धतीचं तुम्हाला सगळं अरेंजमेंट करावं लागतं. म्हणजे बॅटरी बॅकअप लागतंच, कारण रात्रीच्या वेळेला, दिवसा तुम्हाला सोलार पॅनल, तुम्हाला सूर्यप्रकाश तुम्हाला देणार सोलार पॅनलवर, पण तो रात्रीच्या वेळेला काय करणार आहात? मग रात्रीच्या वेळेला काय सूर्यप्रकाश नसणार, त्यावेळेला बॅटरीमध्ये चार्ज झालेला, म्हणजे दिवसभरातला जो सूर्यप्रकाश मधनं विद्युत जो सप्लाय निर्माण झालेला आहे, तो बॅटरी काय करणार, त्याला चार्ज करून ठेवणार. मग आणि तो चार्ज झालेला मग तुम्ही रात्री त्याचा वापर करणार आहात. परत दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होईल तेव्हा परत ते काय करणार आहे, सोलार पॅनल परत सूर्यप्रकाश आल्यानंतर परत त्याचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करून ह्या बॅटरीना चार्ज करत राहणार आहे. पण तो हे कधी होतं, ज्यावेळेला हे तुम्ही घरामध्ये मोस्टली त्याचा वापर अशा पद्धतीने केला जातो. पण तो मोठ्या प्रमाणात पॅनल असेल, हे पॅनल्स तुमचे सोलार पार्कच्या स्वरूपात असेल अशा पद्धतीनं, ह्याला म्हणतात सोलार पार्क. कम्प्लीट अख्ख्या शेतामध्ये जवळपास समजा एका एकरामध्ये समजा केलेला असेल, तर तुम्ही अशा एका एकरामध्ये अशी बॅटरीज एवढं वापरू शकता? तर अशक्य गोष्ट आहे. लक्षात घ्या, एवढं बॅटरी तुम्ही वापरू शकत नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं? अशा वेळेला तो डायरेक्टली तुमच्या ट्रान्समिशन लाईनला दिलं जातं, म्हणजे डायरेक्टली सप्लाय तयार केलं जातं, डायरेक्टली तुमच्या लोडला दिलं जातं. म्हणजे कन्व्हर्जन डीसी मध्ये झाला, सोलार पॅनल काय करणार, सूर्यप्रकाशाचं डीसी मध्ये रूपांतर करणार, डीसीचं परत इन्व्हर्टरला देणार, डीसीचा एसी मध्ये रूपांतर, आणि डायरेक्टली मेन डिस्ट्रीब्युशन पॅनलला, लोड्सला, आणि डायरेक्टली तुमच्या टॉवरला, म्हणजे डायरेक्टली ग्रिडला त्याला डायरेक्टली जोडलं जातं. इथं कुठल्याही प्रकारचं बॅटरी याचा वापर केला जात नाही, कारण तुम्ही इथं या एवढ्या पॅनलसाठी, तुम्ही एवढ्या अरेसाठी काय करणार आहे, एवढ्या बॅटरी तुम्ही खर्च करू शकत नाही, म्हणजे सगळा डबल डबल खर्च. म्हणून हे असं अजिबात केलं जात नाही या सोलार पार्कसाठी. इथं बॅटरी ऐवजी डायरेक्टली त्याचं ग्रिडला डायरेक्टली जोडलं जातं. अशा पद्धतीने तुमचा सोलार पॅनल. तर सोलार सेल्स आणि फोटो व्होल्टॅइक सेल, तर आजचा टॉपिक आपला इथंच संपलेला आहे.